नमस्कार. मी विनायक घोडे 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर लवकरच बंदी घालण्याचा राज्य सरकारचा निर्धार. मुंबई महानगरपालिकेचा 33,514 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर. मुंबईकरांवर 4 नवे कर. आधुनिक काळाची आव्हानं पेलण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ती कौशल्य शिक्षकांनी निर्माण करावीत. राष्ट्रपती. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 13 सुवर्णपदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी. नेमबाजीमध्ये राज्याच्या महिला संघाला सुवर्णपदक. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर राज्य सरकार लवकरच बंदी आणणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आजच्या जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुंबईतल्या टाटा मेमोरियल रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होतं. त्यामुळे गृह तसंच शिक्षण विभागाच्या सहकार्यानं तंबाखू आणि पान मसाला विक्रीवर बंदी घालण्यात येईल असं ते म्हणाले. कर्करोगाचं जे प्रमाण 20 वर्षांपूर्वी होतं तेच प्रमाण आजही आहे. त्यामुळे कर्करोगाबाबतची जनजागृती व्यापक प्रमाणावर करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर पंजाब सरकारनं तंबाखूवर लावलेल्या कराचे परिणाम स्पष्ट झाल्यावर पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही तंबाखूवर कर लावण्याचा विचार केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लातूरमध्ये स्वामी विवेकानंद रुग्णालयात नव्यानं सुरू केलेल्या कर्करोग विभागात आज मौखिक कर्करोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कर्करोगग्रस्तांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले. डॉक्टर श्याम सोमानी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. कोल्हापूर जिल्ह्यात कर्करोगाच्या जनजागृतीसाठी रन फॉर कॅन्सर फ्री वर्ल्ड या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. केवळ तंबाखू सेवनाचेच नाही तर फास्ट फूड आणि अन्य कारणांमुळेही आता कर्करोगाचं प्रमाण वाढत असल्याची माहिती कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश पवार यांनी यावेळी दिली. मुंबई महानगरपालिकेचा 2015-2016 या आर्थिक वर्षासाठीचा 33,514 कोटी रुपयांचा आणि 2 कोटी रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प आयुक्त सीताराम कुंटे यांनी आज सादर केला. आगामी काळात जकात कर बंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसुली आणि भांडवली खर्च भागवण्याकरता आयुक्तांनी मुंबईकरांवर 4 नवीन करांचा बोजा टाकलाय. गलिच्छ वस्त्यांवर मालमत्ता कर, वाहतूक उपकर, अग्निशमन उपकर आणि स्वच्छता उपकर असे 4 कर आता मुंबईकरांना द्यावे लागणार आहेत. मुंबईच्या विकासासाठी आयुक्तांनी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. रस्त्यांच्या सुधारणांसाठी 3,875 कोटी, सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी 200 कोटी, पूल आणि उड्डाणपूल याकरता 670 कोटी, गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवण्याकरता 13 कोटी आणि मुंबईतल्या उद्यानांच्या विकासाकरता आयुक्तांनी 39 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. गारगई, पिंजाळ आणि दमणगंगा प्रकल्पांसाठी 140 कोटी रुपये आयुक्तांनी देऊ केले आहेत. मुंबईचा चेहरा मोहरा पालटण्याच्या दृष्टीनं विशेष पावलं उचलल्याचं या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत आहे. जगभरात शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ते कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांचीच आहे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. देशातल्या 39 केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या परिषदेला आजपासून नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात सुरुवात झाली. त्या परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. देशातल्या विद्यापीठांनी निवडीवर आधारित पतप्रणाली अवलंबावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जागतिक स्तरावर सध्या काय बदल होत आहेत त्याची योग्य ती दखल घेऊन आपल्याकडच्या उच्च शिक्षणात त्या बदलांचा अंतर्भाव व्हावा असं सांगून राष्ट्रपती म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड कमी होताना दिसते. ती वाढवण्याची आवश्यकता आहे, कारण वाचनामुळेच विचारांची क्षितिजं विस्तारतात आणि सामाजिक तसंच सांस्कृतिक अभिसरण अधिक वेगानं होतं. भारतीय संस्कृतीची मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजली तर समर्थ भारताच्या दृष्टीनं ते उपयोगीच ठरेल असंही ते म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. प्रचार संपायला केवळ काही तास उरले असताना सर्व पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. दिल्लीमध्ये स्थिर सरकार केवळ भाजपाच देऊ शकतं, म्हणून लोकांनी भाजपा उमेदवाराला बहुमतानं निवडून द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत केलं. भरघोस मतदान करून दिल्लीकरांनी आपली जागरूकता दाखवून द्यावी असंही ते म्हणाले. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपानं काल आपलं व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलं. या डॉक्युमेंटमध्ये 35 मुद्द्यांचा समावेश आहे.
देशातल्या तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरं केलं नाही. मेक इन इंडिया या अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज एका प्रचारसभेत केला. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान दिल्लीत विधानसभेसाठी मतदान होत असताना 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जनमत आणि मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगानं मनाई केली आहे. गुजरातचे माजी पोलीस प्रमुख पी.सी. पांडे यांना तुलसीराम प्रजापती याला बनावट चकमकीत ठार केल्याच्या खटल्यातून आज मुंबईच्या सीबीआय न्यायालयानं मुक्त केलं. प्रजापती हा कुख्यात सोहराबुद्दीन शेख याचा साथीदार होता. सोहराबुद्दीन हा 2005 साली चकमकीत मारला गेला. सोहराबुद्दीन आणि प्रजापती यांना चकमकीत मारल्याप्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शाह यांना गेल्याच महिन्यात सीबीआय न्यायालयानं निर्दोष ठरवून मुक्त केलं होतं. त्यांना या प्रकरणात राजकीय हेतूनं गोवण्यात आल्याचं नंतर स्पष्ट झालं. सोहराबुद्दीन चकमक प्रकरण सप्टेंबर 2012 मध्ये सीबीआयच्या विनंतीवरून मुंबईच्या न्यायालयात वर्ग करण्यात आलं. 2013 साली सोहराबुद्दीन आणि प्रजापती या दोघांचे खटले सर्वोच्च न्यायालयानं एकत्रित केले. राज्यातल्या शेतकऱ्यांना वीज बिल माफी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई राज्याच्या तिजोरीतून देण्याचा पहिला टप्पा सुरू केलाय. तसंच कर्जाचं पुनर्वसन FRP प्रमाणे उसाला भाव देण्याचं काम केंद्र सरकार करणार असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज सांगितलं. उस्मानाबाद इथं आयोजित भाजपा सदस्यता नोंदणी अभियानानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. नैसर्गिक आपत्तीत किंवा अपघातात कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला 1 लाखाऐवजी 2.5 लाख रुपयांची मदत करण्यात येईल असं ते म्हणाले. तसंच देशात 80 लाख मेट्रिक टन साखर अतिरिक्त असल्यामुळे ती आपण निर्यात करणार असून त्यासाठी प्रतिटन 4,000 रुपये अनुदान देणार असल्याचे दानवे यांनी सांगितलं. केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकार हे फक्त आश्वासनांचं सरकार असल्याची टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. सोलापूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतानाही देशात मात्र महागाई कमी होताना दिसत नाही. आता पुन्हा दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं महागाई आणि काळ्या पैशाच्या विषयाला मोदी यांनी हात घातलाय. मात्र गेल्या 9 महिन्यात कोणतीही ठोस कृती सरकारनं केली नाही. यावेळी दिल्लीत काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गेले 5 दिवस राज्य तमाशा ढोलकी फड महोत्सवाचं आयोजन नवी मुंबईत वाशी इथं करण्यात आलं होतं. या महोत्सवाला रसिक प्रेक्षकांनी विक्रमी हजेरी लावून उत्स्फूर्त दाद दिली. आज संगीता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ नारायणगावकर पुणे यांच्या तमाशानं त्याची सांगता झाली. महोत्सवाचं उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, आमदार नरेंद्र पाटील, आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या शनिवारी झालं होतं. यावेळी भीमाभाऊ सांगवीकर यांना तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या वर्षीच्या या पुरस्काराच्या मानकरी प्रभा शिवणेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार भीमाभाऊंना प्रदान करण्यात आला. 5 लाख सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन इथल्या निवासस्थानाबाबत राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे प्रत्येक भारतीय सुखावला आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्यानं पावन झालेलं त्यांचं लंडन इथलं निवासस्थान खरेदी करून ते आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याचा अभिनंदनीय निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. देशातल्या जनतेला अभिमान वाटावा असाच हा निर्णय आहे. परदेशात शिक्षण घेत असलेल्या 50 विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यापैकी लंडनमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या वास्तूत राहता येणार आहे. अतिशय उल्लेखनीय अशा या निर्णयानं राज्यातली जनता सुखावली आहे. या महत्त्वाच्या निर्णयाबरोबरच शिक्षण आणि सांस्कृतिक खात्यातही सरकार महत्त्वाची पावलं उचलत आहे. आपल्या राज्यात शिक्षण क्षेत्रात सध्या म्हणावं तसं समाधानकारक वातावरण नाही. आपल्या या महाराष्ट्रात मराठी भाषेच्याच झपाट्यानं बंद होणाऱ्या शाळा हा गंभीर प्रश्न झाला आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांना त्यांच्या शिक्षणदानाच्या मूलभूत कामाव्यतिरिक्त अनेक विविध कामांमध्ये गुंतवलं जात असल्यानं शिक्षणाच्या दर्जावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा क्षेत्रातही अत्याधुनिक प्रयोगशाळा तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचं शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं यासाठी व्हर्च्युअल क्लासरूमनं सुसज्ज अशा दर्जेदार शिक्षण संस्था निर्माण करणं हे सुद्धा शिक्षण क्षेत्रातलं मोठं आव्हान आहे. शिक्षणाबरोबरच संस्कृती संवर्धनही नवीन पिढी घडवण्यासाठी महत्त्वाचं असतं. राज्यात लोप पावत चाललेल्या लोककलांना उजाळा देण्यासाठी, त्यांचं संवर्धन करण्यासाठी लोककलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं, जास्तीत जास्त लोककलाकार घडतील यासाठी प्रयत्न करणं हा सांस्कृतिक क्षेत्रातला महत्त्वाचा मुद्दा. या सर्व प्रश्नांवर राज्य सरकार आगामी काळात कसे निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन इथल्या निवासस्थानासंदर्भात राज्य सरकारनं घेतलेला निर्णय तसंच राज्यातल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या भविष्यातल्या योजनांबद्दल माहिती देण्यासाठी शिक्षण मंत्री तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. सर नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नमस्कार सर, बाबासाहेबांचं लंडन इथलं जे निवासस्थान होतं त्याचं आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून ते जतन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं नुकताच घेतलाय. आपण या प्रक्रियेमध्ये पहिल्यापासून होतात, तर एकूण ही प्रक्रिया आता कुठवर आली आहे आणि या स्मारकाचं स्वरूप कसं असणार आहे? लंडनला मी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेला गेलो होतो. खरं म्हणजे अशा शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेला जाण्याला खरं म्हणजे फार मी उत्सुक नसतो विदेशामध्ये, कारण इथे एवढं काम आहे आणि इतकी खाती माझ्याकडे आहेत. पण ज्यावेळी मी तिथे गेलो आणि त्या परिषदेच्या नंतरच्या वेळामध्ये काही गाठीभेटी ज्या मी करत होतो, तिथल्या काही भारतीयांच्या करत होतो, मराठी माणसांच्या करत होतो, ते जातानाच माझ्या डोक्यामध्ये होतं की पूजनीय भारतरत्न बाबासाहेबांचं जे तिथलं निवासस्थान आहे त्याचं वर्तमानपत्रातनं इंटरनेटवर बरंच मी वाचत होतो की त्याचा लिलाव चालला आहे. आणि लिलाव चालला असताना आपलं सरकार त्यात काही करत नाही ह्याची खंत माझ्या मनात होती. म्हणून मी काय आता वास्तव स्थिती आहे हे मी सहज तिथल्या भारतीय उच्चायुक्तांना विचारलं आणि त्या कळलं की लिलाव झाला आहे, प्रत्यक्ष बोली लावली आहे, पण तिथल्या ब्रिटिश कायद्यामुळे त्याला पूर्ण व्हायला अजून 30 ते 45 दिवस आहेत. त्यामुळे आपण यामध्ये हस्तक्षेप करू शकतो असं सांगितल्यावर मी ताबडतोब घर मालक असतील, तिथले इस्टेट एजंट असतील, या घरासाठी प्रयत्न करणाऱ्या तिथल्या बुद्धिस्ट फाउंडेशनच्या डॉक्टर देव मॅडम असतील, भारतीय उच्चायुक्त, ह्या सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी भेट दिली, बैठक केली. माननीय मुख्यमंत्र्यांशी याबाबत मी चर्चा केली, ते दावोसला होते विदेशामध्ये, आणि फोनवरच्या चर्चेवर आम्ही निर्णय घेतला की आपण हे घेतलं पाहिजे. आणि ताबडतोब मी त्याच भेटीमध्ये स्पष्ट केलं की महाराष्ट्र सरकारला हे पूजनीय बाबासाहेबांचं राहतं घर आम्हाला घ्यायचं आहे, आम्हाला स्मारक करायचं आहे आणि आम्ही ताबडतोब पुढच्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करू. विदेशामध्ये जागा घेणं म्हटल्यानंतर परराष्ट्र खातं आपलं, भारतीय उच्चायुक्त आणि इंग्रजांचे तिथले नियम या सगळ्याचा मेळ घालत हे व्यवहार करावा लागतो. आणि त्या व्यवहाराला माझ्या सांस्कृतिक खात्याने, कारण ही हेरिटेज प्रॉपर्टी होणार, त्यामुळे सांस्कृतिक खात्याने हे आम्हाला विकत घेण्याचं इंटेंट लेटर मी ताबडतोब पाठवलं. आणि काल आम्ही कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात निर्णय घेतला की हे आपण विकत घ्यायचं सरकारने. यासाठी लागणारे 41 कोटी रुपये आहेत ते सरकारने ताबडतोब बाजूला काढले आणि त्याची आम्ही समिती पण बनवली. त्याचं स्वरूप कसं असणार आहे एकूण? असं की त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष गेल्यानंतर पाहिलं की बेसमेंट आहे, तळमजला, पहिला माळा, दुसरा माळा, 4 माळ्याचं ते घर आहे. अच्छा. खरं म्हणजे बाबासाहेब ज्यावेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स शिकत होते आणि त्यांना ज्यावेळी हॉस्टेलचा खर्च परवडला नाही तर या घरात राहणाऱ्यांनी त्यांना त्यांच्या घरात आसरा दिला होता. तिथे बाबासाहेब 1921 आणि 22 असे 2 वर्ष त्या ठिकाणी राहिले होते. तर आम्ही विचार केला की इतकं संस्मरणीय ती जागा आहे, लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या संख्येने येतो आणि पूजनीय बाबासाहेबांनी केलेलं जे या देशातलं सगळं कार्य आहे, त्यांनी जे विदेशात केलेलं कार्य असेल, हे सगळं पूर्ण जगासमोर आणायला हे चांगलं हे स्मारक होऊ शकतं. आणि त्यामुळे आता आम्ही एक समिती करू, त्या समितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे येत आहेत. दरवर्षी 50 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार शिष्यवृत्ती देऊन विदेशात शिकायला पाठवतं. तर लंडनमध्ये जे शिकायला जातात त्यांना त्या ठिकाणी निवासस्थान देता येईल का? पूजनीय बाबासाहेबांचा जीवनपट त्या ठिकाणी वेगळ्या रूपाने लाईट अँड साऊंड शो असेल, फिल्म असेल, त्यांची चित्रं असतील, त्यांची लायब्ररी असेल, असं त्या ठिकाणी दाखवता येईल का, जेणेकरून आंतरराष्ट्रीय पर्यटकाला पूजनीय बाबासाहेबांचं पूर्ण जीवनातला त्यांनी केलेलं जे जे काम आहे ते त्यांना एका ठिकाणी पाहायला मिळावं, ही संधी उपलब्ध करता येईल. आणि त्यामुळे आम्ही ताबडतोब ह्याच्या हालचाली सुरू केल्यात. आता आमचे वित्त सचिव, समाज कल्याण सचिव, परराष्ट्र खात्याच्या मार्फत भारतीय उच्चायुक्तांशी बोलून या जागेमध्ये जे पैसे ताबडतोब द्यायचे 10% आता आम्ही या आठवड्यात देऊ आणि पुढची प्रक्रिया आम्ही पुढच्या दिवसांमध्ये पूर्ण करू. मला खात्री आहे की 14 एप्रिलला त्या ठिकाणी आपण पूजनीय भारतरत्न बाबासाहेबांचं स्मारक, जे खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटकाला खुलं होईल, असं आपण निर्माण करू. खरंच अभिनंदनीय हा प्रयत्न सगळा. आता शिक्षणावरती किंवा तो तुमचं खातं आहे सर्वात महत्त्वाचं. सर, मराठी शाळा बंद पडत आहेत
आणि ज्या सरकारी शाळा आहेत त्याकडे चांगल्या सुविधा नाही आहेत म्हणून लोक पाठ फिरवत आहेत अशी एक चर्चा आहे. तर एकूण सरकारी शाळा आणि खाजगी शाळा यांच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे, ती कशी काय दूर करता येईल? हे थोडं वास्तव आहे की मराठी शाळांमध्ये शिक्षणाच्या ज्या पद्धती आहेत, कारण मराठी शाळा आणि इंग्रजी शाळांमध्ये ICSE बोर्ड इंग्लिश शाळांमध्ये, CBSE आहे, IB बोर्ड आहे, त्या ठिकाणची शिक्षण पद्धती ही आता पालकांना अधिक आकर्षित करते. आणि त्याचबरोबर इंग्रजी ही खरं म्हणजे एम्प्लॉयबिलिटी, नोकरी देणारी भाषा आहे असं पालकांना समज आहे आणि ते वास्तवही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जगातल्या आंतरराष्ट्रीय बाल मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की मातृभाषेतनं शिक्षण यातून विद्यार्थी ज्ञान चांगलं देऊ शकतो. बरोबर. पण सायन्स आहे किंवा गणित आहे हे जर विषय आपण इंग्रजीतनं शिकवले तर पुढे जे तो उच्च शिक्षणात जातो त्याला ते सोपं जातं आणि तो तिथे अधिक मार्क मिळवतो आणि अधिक चांगलं करिअर करू शकतो. आणि त्यामुळे अशा प्रकारचे काही आपण जर नवीन बदल आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आणले तर मराठी शाळांना ताकद देता येऊ शकते. पालकांना सुद्धा जर या मराठी शाळांचा दर्जा, शिक्षणाची पद्धती जी आहे, इंटरॅक्टिव्ह प्रश्नपत्रिका असतात, इंटरॅक्टिव्ह शिक्षण असतं, अशा पद्धती आपण मराठी शाळांमध्ये आणू शकलो. आणि हा मराठी आणि इंग्रजी शाळांचा जो मुद्दा आहे हा प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर आहे, अकोला, अमरावती आहे, अशा ठिकाणी हा जास्त आहे. आजही मोठ्या प्रमाणात शिक्षण आपल्या मराठी शाळांमधून चाललं आहे, पण त्या शाळांना अधिक शक्ती देणं हे काम सरकार करेल हे तर मी निर्णय घेतले. सर, पंतप्रधान स्वतः सांगतात की कौशल्याधारित शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आपल्याकडे वाचा, पाठांतर करा, जास्तीत जास्त मार्क्स मिळवा, नोकरी लागेल असं शिक्षण, हा जो एक साचा तयार झालाय त्याच्यात मूलभूत बदल शक्य आहेत? अगदी नक्की शक्य आहे. म्हणजे मला असं वाटतं की आता जे कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा विषय सुरू आहे, माझ्या मनामध्ये असं आहे की मुळात आपल्या पालकांना, आपल्या पाल्याला कुठल्या विषयामध्ये गती आहे, कुठल्या विषयाची आवड आहे हे जाणून घेण्याची आज कुठलीच व्यवस्था नाही आहे. आणि त्यामुळे पालकांना जे व्हायचं होतं पण जे होता आलं नाही ते आपल्या मुलांनी व्हावं असा त्यांचा आग्रह असतो. पण मुलाची क्षमता काय आहे, त्याला आवडतात कोणत्या गोष्टी, त्याचा कल कुठल्या गोष्टीकडे आहे हे तपासण्याची व्यवस्था महाराष्ट्र सरकारच्या मार्फत आम्ही येत्या 2-3 वर्षामध्ये उभी करू, जेणेकरून 10वीला तो पासआउट होताना त्याला 10वीचे मार्क तर मिळतील, त्याचबरोबर याचा कुठल्या विषयाकडे कल आहे ह्याची सुद्धा माहिती पालकांना द्यायची व्यवस्था आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत. जर उच्च शिक्षणामध्ये राज्यातला जे दर्जा आहे तो आंतरराष्ट्रीय दर्जा करावा यासाठी काही प्रयत्न, काही उपाययोजना होणार आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यापीठांचं मानांकन आहे ते बऱ्यापैकी खाली आहे. हो. आणि ते जर थोडं वर आणायचं असेल तर त्याच्यामध्ये संशोधन, रिसर्चवर भर दिला पाहिजे, ज्याच्यावर आतापर्यंत आपण केवळ 0.1% उच्च शिक्षणाला खर्च करतो. मी असं ठरवलं आहे की रिसर्च, संशोधनावर भर अधिक द्यायचा आणि तो भर दिला की शिक्षणाची गुणवत्ताही वाढते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या विद्यापीठांचं मानांकन सुद्धा वर जाऊ शकतं. आणि हे जर आपण देऊ शकलो आणि त्याचबरोबर UGCने, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने आता जी क्रेडिट सिस्टीम आणलेली आहे, अडचणी त्याच्यामध्ये आहेत नक्की, पण त्या अडचणी आहेत म्हणून ती सोडून न देता त्या अडचणीवर आपण मात कशी करू शकतो याचा आम्ही विचार करतो. आणि ते जर आपण आणू शकलो तर मला असं वाटतं की आपल्या राज्यातली विद्यापीठं सुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या बरोबरीने तिथल्या विद्यार्थ्याला नेण्याच्या क्षमतेमध्ये येऊ शकतात. आता सतत आपला मराठी भाषेचा एक विषय येतोय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत, समिती स्थापन झाली, ही प्रक्रिया कुठवर आली आहे? खरंच आपल्या सगळ्यांचीच मनापासून इच्छा आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. आणि माझा प्रयत्न आहे की 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे, तोपर्यंत हा जर मिळवता आला तर खूपच सगळ्यांना आनंद होईल. आणि म्हणून मी सातत्याने केंद्रामधल्या सांस्कृतिक मंत्र्यांबरोबर याचा पाठपुरावा केला. केंद्रामध्ये एक लिटरेट समिती आहे, त्यांच्याशी मी गाठीभेटी केल्या. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आवाहन केलं, म्हणजे प्राध्यापक असतील, मराठी भाषेचे प्रेमी असतील, विद्यार्थी असतील, की तुम्ही मोठ्या प्रमाणात पत्र लिहा, निवेदनं पाठवा. जी त्या ठिकाणी साहित्य अकादमी आहे त्याच्या अध्यक्षांना आपण कळवलं पाहिजे की आमची मराठी भाषा ही 1500-2000 वर्ष जुनी आहे, ती एक वेगळी भाषा आहे, तिला क्लासिकल भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणावर ह्याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि त्याचा आज परिणाम म्हणून तुम्हाला सांगतो की आज दिल्लीमध्ये साहित्य अकादमीच्या लिटरेट कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीचे मिनिट्स उद्या नक्की येतील. पण मला जी माहिती कळाली आहे त्यामध्ये या समितीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे ही आता त्यांनी शिफारस केली आहे. ही शिफारस केंद्राच्या कॅबिनेटकडे जाईल आणि आपल्याला तो दर्जा मिळेल अशी मला खात्री आहे. आपल्या सरकारने 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. आपल्या खात्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं काय घडलं 100 दिवसात? खरं 100 दिवस हे कुठल्या सरकारला खूप आहेत असं नाही आहे.
पण या 100 दिवसामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की शिक्षण खात्यामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे मोठे मोठे प्रमुख निर्णय सांगायचे तर विद्यार्थ्यांच्या खांद्यावरचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी आम्ही समिती नेमली आणि पुढच्या महिन्याभरामध्ये आम्ही त्याचा निर्णय करू. मुलाने कुठल्या वर्षी त्याला नर्सरीमध्ये, ज्युनियर KG मध्ये, सिनियर KG पहिलीत गेलं पाहिजे याचा नियमच नाही. आणि मुलाचं ते बालपण जे आहे ते मुलांचं बालपण आज अक्षरशः संपत होतं. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की 3ऱ्या वर्षी नर्सरी, 4थ्या वर्षी ज्युनियर KG, 5व्या वर्षी सिनियर KG आणि 6व्या वर्षीच तो पहिलीत प्रवेश करेल. म्हणजे मग त्याला जो त्याच्या बालपणाचा जो आनंद घेता आला पाहिजे तो त्याला पूर्ण घेता यावा हाही निर्णय त्याच्यामध्ये आम्ही केला. चांगलं शिकता शिकता बालपण पण जपलं गेलं पाहिजे. अगदी जपलं गेलं पाहिजे. आणि यामध्ये मला असं वाटतं की हा आग्रह सरकारने धरण्यापेक्षा पालकांनी समजून घेतलं पाहिजे की आपलं मूल लवकर शाळेत गेलं त्यामुळे लवकर काही मिळवतं असं होत नाही. उलट तो योग्य वयात गेला तर सगळं शिक्षण चांगलं तो समजून घेऊ शकतो आणि चांगलं ज्ञान प्राप्त करू शकतो. त्यामुळे हा निर्णय त्या अर्थाने अतिशय महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो. सर, सांस्कृतिक खातं पण आपल्याकडे, तर त्याच्या विकासासाठी म्हणून काय उपाययोजना केल्या जात आहेत, नवीन पायंडे पण आपण काही पाडलेत, या संदर्भात थोडी माहिती द्या. असं की सांस्कृतिक खात्यामध्ये मी विचार असा केला की महाराष्ट्रामध्ये अनेक लोककला आहेत आणि ह्या ज्या लोककला आहेत त्या लोककलांचं जतन झालं पाहिजे. कारण आपल्या बऱ्याचशा लोककला ज्या आहेत ह्या त्या वेळच्या जुन्या चालीरीती रूढींशी जोडलेल्या होत्या. शहरीकरण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 52% आहे, जे बाकीच्या राज्यात 24% आहे. आणि त्यामुळे मग ह्या आपोआप चालीरीती रूढी बदलत चाललेल्या आहेत आणि त्या बदलत चालल्या की ह्या लोककला लोप पावतात. म्हणजे मागे मी एक बातमी वाचली होती की अंदमानमध्ये 108 वर्षाची एक महिला, तिचं निधन झालं. तर 108 वर्षाच्या महिलेचं निधन ही बातमी आहे, पण त्यातली मोठी बातमी काय आहे तर त्या महिलेला एक बो नावाची बोली भाषा येत होती. ती शेवटची तीच महिला होती आणि ती गेल्यामुळे ती बोली भाषा बो जी आहे ती लुप्त पावली, संपली ती आता. असं जर मी राजकीय व्यवस्थेमध्ये आहे, जर मी सांस्कृतिक मंत्री आहे, मराठी भाषेचा मंत्री आहे, तर आज ज्या मराठीच्या बोली भाषा आहेत, आज ज्या मराठीच्या लोककला आहेत, ह्या कुठेतरी डिजिटल करून ठेवल्या तर येणाऱ्या पिढीला पुढे 50, 100, 150 वर्षांमध्ये त्या अभ्यासासाठी करता येईल, त्याचं जतन करता येऊ शकतं. आणि या कोणत्याही परिस्थितीत पुढच्या वर्ष 1.5 वर्षामध्ये आम्ही जतन करणार आहोत. म्हणजे यापुढे कुठलीही मराठी बोली भाषा आणि कुठलीही मराठी लोककला महाराष्ट्रातली ही लुप्त होणार नाही. ती पुढच्या पिढीला अभ्यासाला नक्की उपलब्ध राहील, हा आमचा प्रयत्न आहे. सर, जाता अतिशय महत्त्वाचा प्रश्न थोडक्यामध्ये, आपण मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहात. मराठा आरक्षणाचा मुद्दा कुठवर आलेला आहे, ती प्रक्रिया कुठवर आलेली आहे, सोबतीनं सरकार धनगर आणि मुस्लिम आरक्षणाबाबत देखील कुठलं पावलं उचलत आहेत? मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये आधीच्या सरकारने जो अध्यादेश काढला होता त्या अध्यादेशाला कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं आणि कोर्टाने त्या अध्यादेशाबद्दल काही शंका उपस्थित केल्या होत्या. आणि म्हणून मग आम्ही असं केलं की नागपूरच्या अधिवेशनामध्ये या विषयात एक स्वतंत्र विधेयक आणलं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल याची आम्ही व्यवस्था केली. मुसलमान समाजाला आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे, पण घटनाकार पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलं आहे की धर्माच्या आधारे आरक्षण देता कामा नये. मुस्लिम समाजातला जो OBC आहे त्याला आरक्षण मिळतच आहे, जो मागास आहे त्याला आरक्षण मिळतं आहे. मग धर्माच्या आधारे आरक्षण कशासाठी, आणि जर घटनाकारांनी म्हटलं आहे तर ते का द्यायचं या विषयात तरीसुद्धा आम्ही, कारण शेवटी भारतीय जनता पार्टी हे हिंदुत्ववादी सरकार आहे, त्याला मुद्दाम विरोध करतंय का, OWC आता मराठा दिन या विषयात रान पेटवत आहेत. मग आम्ही काय ठरवलं की बा ठीक आहे, आपण एका विशिष्ट विचाराचे आहोत म्हणून याच्या विरोधी असं वाटायला नको. कायद्याने या विषयात काय म्हटलंय हे आम्ही ॲडव्होकेट जनरलकडनं मत मागवलं आणि त्या मतावर पुढे जायचं सरकारने ठरवलेलं आहे. आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांशी चर्चा केलेली आहे. कारण आदिवासी समाजामध्ये ते आरक्षण जर द्यायचं असेल तर घटनात्मक कोणत्या अडचणी आहेत त्या अडचणींची चर्चा करून त्या अडचणी सोडवून त्यावर मात करून पुढे जायचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. आणि जे शब्द आम्ही निवडणुकीच्या आधी दिले आहेत ते आम्ही नक्की पूर्ण करू, हा विश्वास महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला आम्ही देतो. सर, आज आपण इकडे आलात, अतिशय मनमोकळे आणि दिलखुलास गप्पा मारल्यात आणि आम्हाला सगळी माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. आता वळूयात पुढील बातम्यांकडे. आपल्या लेखणीनं विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांची सामाजिक सुरक्षा महत्त्वाची आहे, त्या दृष्टिकोनातून राज्य शासनानं पावलं उचलली असून पत्रकारांसाठी भविष्य निर्वाह निधी सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांमध्ये ई-माध्यमासाठी स्वतंत्र पुरस्कार दिला जाईल असंही फडणवीस म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण जोशी, विजय कोवळेकर आणि दिनकर रायकर यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले.
तसंच 2013च्या आचार यात्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारानं लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी संजय बापट यांना सन्मानित करण्यात आलं. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि 41,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. एकाच जागी बसून गंजण्यापेक्षा समाजासाठी कार्य करता करता झिजणं अधिक आनंददायी आहे. त्यामुळे यापुढेही जिद्दीनं काम करत राहणार अशी भावना MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ कराड यांनी आज पुण्यात व्यक्त केली. त्यांच्या 75वीनिमित्त या संस्थेतर्फे करण्यात आलेल्या सत्काराच्या निमित्तानं ते बोलत होते. भारत म्हणजे अंधश्रद्धा जोपासणारा देश अशी प्रतिमा पाश्चिमात्य देशांनी तयार केली आहे. ती बदलण्याकरता विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याचा आपला प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज चौथ्या दिवशी नेमबाजी स्पर्धेत राज्याच्या महिला संघानं सुवर्णपदकाची कमाई केली. तत्पूर्वी भारोत्तोलन स्पर्धेत 69 किलो वजनी गटात मणिपूरच्या गीतादेवीनं सुवर्णपदकाची कमाई केली. तर 25 मीटर स्टँडर्ड शूटिंगमध्ये पुरुष गटात गुरुप्रीत सिंगनंही सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्याचबरोबर सांघिक प्रकारात 25 मीटर शूटिंगमध्येच सेना दलानं सुवर्ण कामगिरी केली. हरियाणानं 21 सुवर्ण, 8 रौप्य, 4 कांस्य पदकं पटकावत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर 21 सुवर्ण, 5 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह सेनादल दुसऱ्या क्रमांकावरती आहे. महाराष्ट्र 13 सुवर्ण, 18 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती कशी आहे ती. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. तर विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. येत्या 36 तासात राज्यात हवामान मुख्यत्वे कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 17 अंश सेल्सिअस. नागपूर 32-14, पुणे 31-13, औरंगाबाद 31-16, नाशिक 31-14, कोल्हापूर 31-17, रत्नागिरी 36-18, सोलापूर 34-16 आणि अमरावती कमाल 31 तर किमान 16 अंश सेल्सिअस. आता तापमानानंतर जाणून घेऊयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर लवकरच बंदी घालण्याचा राज्य सरकारचा निर्धार. मुंबई महानगरपालिकेचा 33,514 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर. मुंबईकरांवर 4 नवे कर. आधुनिक काळाची आव्हानं पेलण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ती कौशल्य शिक्षकांनी निर्माण करावीत. राष्ट्रपती. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 13 सुवर्णपदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी. नेमबाजीमध्ये राज्याच्या महिला संघाला सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.